नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली आहे. पाहुयात काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार. सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला जे काही सांगायचं ते मी मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मधल्या काळामध्ये इथं 2017 साली भाजपच्या विचाराचे मेजॉरिटी नगरसेवक निवडून आलेले असल्यावर त्यांची सत्ता होती. त्यांनी 5 वर्ष कारभार केला आहे. 5 वर्ष कारभार कशा पद्धतीने केला याचे पूर्ण महानगरपालिकेच्या परिसरातले नागरिक साक्षीदार आहेत आणि त्याच्यातले वेगवेगळे प्रश्न हे आमचे पण अध्यक्ष असतील, आमचे आमदार असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, या त्या मार्गात उदाहरणार्थ कुत्र्याची नसबंदीचे 6.5 कोटी रुपये खर्च किंवा इतर वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं मी 92 ते 2017 सालापर्यंत या शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि केंद्राचा पण पैसा JNNURMचा आणला, राज्य सरकारचा आणला, केंद्र सरकारचा आणला, महानगरपालिकेचा पण पैसे कुठल्याही प्रकारचं कर्ज न काढता. तुम्हाला लोकांना आठवत असेल की आशिष शर्मा ज्यावेळेस आयुक्त होते त्यावेळेस थोडीशी आपली ओढाताण झाली होती. एक प्रस्ताव पुढे असा आलेला होता की कर्ज काढा, पण मी म्हणलं की कर्ज आपल्याला काढायचं नाही आणि कर्ज न काढता त्या शहराच्या जी काही कामं करता येतील ती करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला. मी स्वतः त्याच्यामध्ये फार बारकाईनं लक्ष द्यायचो आणि मला पहिल्यापासून या शहराच्याबद्दल एक आपलेपण आहे. त्याचं कारण 91 साली या शहराने माझी अजिबात ओळख नसताना त्यावेळेसचे नेते राजीव गांधी आणि पवारसाहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून मला प्रचंड मताधिक्याने विजयी केलेलं होतं. तेव्हापासून मला एक मनात वाटत होतं की बाबा हे शहर असेल, आपला जिल्हा पुणे आहे, पुणे जिल्हा असेल, आपलं शहर पुणे आहे, पुणे शहर असेल, इथं चांगल्या प्रकारची कामं झाली पाहिजे. यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना राज्याला पण वेगवेगळ्या प्रकारचा निधी देण्याचा प्रयत्न होत असताना या दोन्ही शहराच्या बाबतीमध्ये देखील आम्ही मदत करण्याचीच भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि बाकीचे जे काही रूट हे मेट्रोचे राहिलेले होते ते पण आता मंजूर करून म्हणजे राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मान्यता देऊन केंद्राला पाठवायचे असतात ते त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. आता मागच्या काळामध्ये आम्ही लोक सत्तेमध्ये असताना आंध्र प्रकल्पामध्ये मावळ तालुक्यातला आणि खेड तालुक्यातला भामास्केट प्रकल्प त्याच्यातनं दोन्ही मिळून 267 MLD पाणी हे मंजूर केलेलं होतं. परंतु ते पाणी अजूनपर्यंत या शहरातल्या नागरिकांना मिळालं नाही. त्याच्यामुळे पावना धरण 100% भरलं तरी या शहरातल्या नागरिकांना दुर्दैवाने 1 दिवसाआड पाणी घ्यावं लागतं. त्याच्याही संदर्भात तरी या शहरातल्या नागरिकांना दुर्दैवाने 1 दिवसाआड पाणी घ्यावं लागतं. त्याच्याही संदर्भातली पाहणी मी चिखलीला जाऊन केली. आज अनेक उद्घाटनं केली, भूमिपूजनं केली आणि त्यांचं मुदत संपल्यानंतर एक पालकमंत्री या नात्याने आयुक्त विक्रम कुमार असतील किंवा आयुक्त राजेश पाटील असतील यांना बोलून त्या शहराच्या संदर्भामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत देत असताना आरोग्याला, शिक्षणाला, क्रीडांगणाला, उद्यानाला ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही महत्त्व देण्याचा प्रयत्न आणि पिण्याचं पाणी ह्या सगळ्याला महत्त्व देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. आता वरचेवर तुम्हाला त्याची भूमिपूजनं होत असतानाचं चित्र बघायला मिळेल. 267 MLD पाणी आपल्या परिसरामध्ये आणण्याच्या करता चिखलीला आत्ता 50 MLD पाण्याच्या वर ट्रीटमेंट देण्याच्या बद्दलचं काम चालू आहे. परंतु अजून तिथं 50 आणि 50 असं 300 MLD पाणी हे तिथं ट्रीट केलं जाईल अशा प्रकारचं काम पण मी सुरू करायला सांगितलेलं आहे. ह्याच्यातनं पाईपलाईन जी येते आंध्र प्रकल्पातनं आणि भामास्केडमध्ये जिथं कुठं थांबलेली असेल ती पण लक्षामध्ये आणून तिथले दिलीप मोहिते पाटील एकाचे आमदार आहेत आणि एकाचे आमदार सुनील शेळके. सुदैवाने दोन्ही आमच्या पक्षाच्याच विचाराचे पक्षाचेच आहेत, विचाराचे काय पक्षाचेच आहेत. त्याच्यामुळं त्यांना पण त्याच्यात विश्वासात घेऊन ही कामं चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला नेऊन पुढच्या काळामध्ये या शहराला रोज पाणी मिळेल अशा पद्धतीचं पण नियोजन आम्ही केलं. दादा, राज्यसभा आणि आगामी विधान परिषद बिनविरोध करण्यासाठी आपण आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. मी प्रयत्न केला. आज शेवटचा दिवस होता. आज भाजपच्या 2 नेत्यांच्या बरोबर छगन भुजबळ साहेब राष्ट्रवादीकडनं, सुनील केदार काँग्रेसकडनं, अनिल देसाई शिवसेनेकडनं त्या तिघांनी चर्चा त्या ठिकाणी केली
त्यांची चर्चा काय झाली काय नाही हे मी माहिती घेतली, पण त्याच्यातनं मार्ग निघाला नाही. आमची लोक म्हणत होते की तुम्ही ह्या तिघांनी त्यांना सांगितलं की तुम्ही 2च जागा लढवा, तिसरा विड्रॉ करा आणि विधान परिषदेची 1 जागा तुम्ही जास्त घ्या म्हणजे. परंतु त्यांनी ते म्हणायचे नाही, तुम्ही 1 विड्रॉ करा आणि विधानसभेची तुम्ही 1 जास्त घ्या. या ह्याच्यातनं काही झालं नाही. शेवटी आता 7 लोक उमेदवार म्हणून उभे राहिले. दादा, गेल्या 5 वर्षामध्ये महापालिकेत भ्रष्टाचार झाला असं तुम्ही मगाशी उल्लेख केला, तर राज्य सरकार तुमचे स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार असेल, कुत्र्याची नसबंदी असेल, तर याची चौकशी राज्य शासन का करत नाही? त्या संदर्भातली तसं कुणीच दाखवलं नाही. म्हणजे तुम्ही बघा, आज मी टोटल म्हणजे खाजगी एका वकिलाचं पण ऑफिसचं उद्घाटन धरून 20 कार्यक्रम सकाळी 6:55 मी सुरुवात केली आणि दुपारी 2:30ला आम्ही संपलो. 20 कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथला प्लॅन बघून, तिथं काही सूचना करून, काही चुकीचं असेल तर ते दुरुस्त करून त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस ते मला दिसलं पाहिजे असं सांगून असं. कारण मला नुसतेच फित कापायला टीका टाकायला आवडत नाही. करतानाचं काम तिथं लोकांनी पण ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि आपल्यालाही समाधान वाटलं पाहिजे की खरंच हे काम अतिशय उत्तम झालेलं आहे. आता बोगस एफडीआर मध्ये काही आढळले होते, त्यांचे लोक गुन्हे पण दाखल झाले. एफडीआर म्हणजे डिपॉझिट द्यायचं निविदा करताना, तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मिळावं म्हणून ह्यांनी ते पैसेच भरले नाहीत निविदांचे, अनामत रकमेचे, पण त्यांच्यावर पुढं मोठ्या मी प्रमाणात आपल्याला सांगू का, मी खरंच सांगतो, इन्क्वायरी केल्यानंतर बराच काळ जातो. पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले, आम्हा लोकांच्यावर पण झाले, इतर लोकांच्यावर पण झाले. त्याच्या अजून पण इन्क्वायरी चालली, कारण त्याला काही प्रोसिजर ठरली गेलेली आहे. ती प्रोसिजर होऊन ते पुढं सिद्ध झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी करता येत नाही. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, अनेक पक्षाचे नगरसेवक जे आहेत ते तुमच्याकडे अप्रोच होत असतील. कोणकोणाला तुम्ही पक्षामध्ये घेणार आहे, काय क्रायटेरिया असेल? त्या प्रभागामध्ये इलेक्टिव्ह मेरिट ज्याचं असेल तिथं आमच्या उमेदवारांच्या पेक्षा येणाऱ्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट जास्त असेल तर त्याला घेणार, असेल तर नाही घेणार. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्या संदर्भामध्ये काल नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी व्हिजिट दिली. आज मी आणि मुख्यमंत्र्यांनी दादाजी भुसेंना तिथं पाठवलं. काल मी मीडियाशी बोलत असताना त्यांना आव्हान केलं की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या मंत्रालयात आपण बसू, ते आपण त्या ठिकाणी सोडू. कारण प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, संपावर जाण्याचा अधिकार आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी चर्चा तर ही मंत्रालयात बसूनच होईल ना. दादा, लोकायुक्त नेमण्यासंदर्भात आत्ताच अण्णा हजारे आणि मुख्य सचिवांची बैठक झाली. जो मसुदा होता तो आत्ता पूर्ण झाला असं अण्णा हजारे म्हणाले 3 वर्षानंतर. त्याचं कायद्यात रूपांतर किती लवकर केलं जाऊ शकतं ते मला आत्ता लगेच सांगता येणार नाही, कारण मी चीफ सेक्रेटरीशी काही बोललेलो नाही. कारण त्यांची आणि त्यांची मिटिंग झाली, त्याच्यामुळे आता ते आम्हाला कॅबिनेटच्या वेळेस सांगतील की अशी चर्चा झाली, अशी चर्चा झाली. आणि जे काही चर्चा झालेली असेल त्याच्यात शेवटी अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री. दादा, माझा एक प्रश्न आहे शेतकऱ्यासंदर्भात. सकाळी तुम्ही माहिती घेणार, त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. ती घटना पाठीमागची आहे आणि त्याच्या तिथं चालतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची निर्मिती केली तेव्हापासून गुलाब्याचं नाव बदलून रायगड झालं. म्हणजे कुलाबा जिल्हा होता त्यावेळेस, रायगड झाला. किंवा उस्मानाबादमधनं लातूर जिल्हा वेगळा करून लातूर उस्मानाबाद वेगळा झाला. वाशिम अकोला वेगळा, म्हणजे अकोला राहून त्याच्यातनं वाशिम वेगळा झाला. धुळ्यातनं नंदुरबार वेगळा काढून नंदुरबार झाला. भंडाऱ्यातनं गोंदिया वेगळा काढून गोंदिया झाला. असे नवीन जिल्हे त्या ठिकाणी झालेले आहेत. पण या संदर्भामध्ये अनेक वर्ष आपण पण सगळेजण ऐकतोय की नावं बदलली पाहिजे. आमचंही म्हणणं, आम्हाला हे सगळेच ज्यांची नावं द्या असं सांगतात त्या सगळ्या वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, खूप मोठ्या व्यक्ती आहेत. आणि त्याच्यामुळं शेवटी सर्वानुमते जे ठरेल त्याच्यामध्ये कोणाला आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. दादा, पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी झालेला आहे, तरी देखील मुशी स्थानिक पोलीस चौकी अजून पडक्या अवस्थेमध्येच आहे. तुम्हाला काय संबंध? नाही, तरी देखील काही आपल्या माझ्या ताब्यात नाहीये. उद्याच्याला आमच्या सरकारच्या ताब्यात आलं की आम्ही चांगलं करून टाकू. दादा, राज ठाकरे भडकाऊ भाषण करत आहेत, परंतु त्यांना अजूनही अटक केली जात नाहीये. एकीकडे नवनीत राणा फक्त हनुमान चालीसा बोलते तर त्यांना 15 दिवस जेलमध्ये टाकलं जाते. काय महाविकास आघाडी सरकार घाबरते का राज ठाकरेंना अटक करायला? कोण कोणाला घाबरत नाही.
उद्याच्याला जो चुकेल तो कुणी असेल तर त्यांच्यावर ॲक्शन होत असतील ते तपासतात. त्याच्यामध्ये काही नियम आहे, त्याच्यामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यातनं असं उठसूट कुणालाही अटक करता येत नाही. त्याच्यात काही कायद्यामध्ये नियमामध्ये चुकलेलं असेल तरच पुढची कारवाई त्या ठिकाणी करता येते. नाही, ते प्रत्येक वेळी मुस्लिम समाजाला उचकण्याचा प्रयत्न करतात ते. मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये मध्ये मी स्वतः गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं होतं की त्यांचं भाषण आमचा कुठला तरी विभाग हे त्याचं तपासतोय आणि त्याच्यातून पूर्णपणे वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर पुढची कारवाई, असं मी स्वतः गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे. आता सुरुवातीलाच आपण पिंपरी चिंचवड शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल बोललात, पाण्याचा. आपल्याच कार्यकाळात आपण पवना बंद जलवाहिनी योजना सुरू केली होती, काही कारणास्तव ती रखडली. आता तरी आपल्या सत्ताकाळात ती मार्गी लागेल आणि शहराला बंद पाईपलाईनमधून पाणी मिळेल का? नाही, त्याच्यामध्ये ती कोर्टात मॅटर गेली होती. कोर्टाने MWRRला ते पाहायला लावलं. MWRRने क्लिअर सांगितलं की तुम्हाला 8 महिने बंद पाईपलाईनमधनं पाणी घ्यावं लागेल आणि 4 महिने तुम्हाला आत्ताचा जो सोर्स आहे तिथनंच पाणी घ्यावं लागेल. 4 महिने पावसाळ्यामध्ये तुम्हाला तिकडनं पाणी घेता येणार नाही, अशा पद्धतीनं MWRRने निकाल दिलेला आहे. परंतु ज्या भागातनं पाईपलाईन येते त्या भागातल्या लोकांचे काही जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं माहितीचा प्रश्न. दादा, मगाशी भाषणामध्ये तुम्ही असं सांगितलं की पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न 100 जागा मिळाल्यानंतर सोडवणार किंवा सत्ता आल्यानंतर सोडवणार, हे भाजप सारखं झालं नाही का? 100 दिवसानंतर आम्ही करणार आहे. हे तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही समजू शकता. मला जे वाटलं ते मी बोललो, तो माझा अधिकार आहे. लोकशाहीने मला दिली. दादा, उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहे. पुढचा मुख्यमंत्री मी त्याच्यामध्ये असं सांगितलं की आता तिथं प्रशासक आहे, प्रशासकाला सांगत असताना काही मर्यादा पडतात, कारण तो त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे. आमच्या विचाराची लोक निवडून आल्यानंतर आम्ही त्यांचे प्रमुख म्हणून, कारण आम्हीच प्रयत्न करणार ना त्यांना निवडून आणण्याच्या करता. जसं आता पवार साहेबांच्यामुळं आम्ही लोक निवडून आलो त्यावेळेस साहेब सांगतील तसं आम्ही ऐकतो. सोनियाजींच्यामुळं काँग्रेस निवडून आली, सोनियाजींचं ते ऐकतात. उद्धवजींच्यामुळं शिवसेना निवडून आली, ते त्यांचं ऐकतात. ही पद्धत आपल्याकडे आहे. काही लोक मोदींच्यामुळं निवडून आलेत, मोदी साहेब सांगतील तशा पद्धतीनं भाजप ऐकतं. ही आपली पद्धत वर्षानुवर्ष चालत आलेली. त्या प्रकारे मी असं म्हणालो की बाबा तुम्ही मागं त्यांचा कारभार 5 वर्ष बघितलेला आहे, उद्याच्या काळामध्ये पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. मी अधिक तडफेनं अधिक चांगल्या पद्धतीनं, कारण मागचा काळ, माझा अनुभव आणि आताचा अनुभव याच्यात खूप फरक आहे. आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे आता जास्त पाहिलेले आहेत आणि अनेक विकासाच्या गोष्टी अनेक ठिकाणी आमच्याकडनं झालेल्या आहेत. त्याच्यामुळे माणूस अनुभवातून बरंच काही शिकतो. चूक झालेली असेल तर दुरुस्तही करू शकतो आणि चांगलं झालेलं असेल तर त्याचं पुन्हा आपण ते तशा पद्धतीने राबवू शकतो. दादा, मुख्यमंत्र्यांना 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचे मुख्यमंत्री अजितदादा असतील का? 2.5 वर्ष नाही, पूर्णपणे त्यांचा ते असं कुठं ठरलेलंच नव्हतं की 2.5 वर्ष बदलायचं. आम्ही त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलेलं होतं की 5 वर्षाच्या करता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील आणि आम्ही सगळ्यांनी तिथं काम करत राहायचं. तुकडेबंदी कायदा आता अवलंबून झाला, त्याचे बरेचसे सर्वसामान्य पैसे लोकांचे किंवा गरीब लोकांचे पैसे डेव्हलपरकडे अडकून आणि जुलैपासून हा तुकडेबंदी कायदा लागू झालेला आहे. काही लोकांचा ॲडव्हान्स आहे, काही लोकांचं पुणे पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या बाहेर काही ठिकाणी कॉमन 7/12चे ॲग्रीमेंट होतं. पुणे पिंपरी चिंचवड परिसरात होतं. त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे ती दाखवा, कारण ह्याच्या संदर्भात नितीन करीन म्हणून ACS रेव्हेन्यू त्यांचा फार बारकाईनं अभ्यास झालेला होता. त्यांना आम्ही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली होती. काही कमिटी बसलेली होती, त्याचे प्लस मायनस पॉईंट सगळेजण तपासून मग तो निर्णय झाला. पण त्याच्यात कुठली त्रुटी राहिलेली असेल आणि ती जर लक्षात आणून दिली तर आम्ही ते ओपन करू शकतो, मार्ग काढू शकतो. दादा, राज्य शासनाचं GSTचं पथक पिंपरी महापालिकेमध्ये आलेलं आहे आणि TDRच्या जे काही खरेदी विक्री झालेली आहे. दादा, उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहे. पुढचे मुख्यमंत्री, मी त्याच्यामध्ये असं सांगितलं की आता तिथं प्रशासक आहे, प्रशासकाला सांगत असताना काही मर्यादा पडतात, कारण तो त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे. आमच्या विचाराची लोक निवडून आल्यानंतर आम्ही त्यांचे प्रमुख म्हणून, कारण आम्हीच प्रयत्न करणार ना त्यांना निवडून आणण्याच्या करता. जसं आता पवार साहेबांच्यामुळं आम्ही लोक निवडून आलो त्यावेळेस साहेब सांगतील तसं आम्ही ऐकतो. सोनियाजींच्यामुळं काँग्रेस निवडून आली, सोनियाजींचं ते ऐकतात. उद्धवजींच्यामुळं शिवसेना निवडून आली, ते त्यांचं ऐकतात. ही पद्धत आपल्याकडे आहे. काही लोक मोदींच्यामुळं निवडून आलेत, मोदी साहेब सांगतील तशा पद्धतीनं भाजप ऐकतं. ही आपली पद्धत वर्षानुवर्ष चालत आलेली.
त्या प्रकारे मी असं म्हणालो की बाबा तुम्ही मागं त्यांचा कारभार 5 वर्ष बघितलेला आहे, उद्याच्या काळामध्ये पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या, मी अधिक तडफेनं अधिक चांगल्या पद्धतीनं, कारण मागचा काळ माझा अनुभव आणि आताचा अनुभव याच्यात खूप फरक आहे. आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे आता जास्त पाहिलेले आहेत आणि अनेक विकासाच्या गोष्टी अनेक ठिकाणी आमच्याकडनं झालेल्या आहेत. त्याच्यामुळे माणूस अनुभवातून बरंच काही शिकतो. चूक झालेली असेल तर दुरुस्तही करू शकतो आणि चांगलं झालेलं असेल तर त्याचं पुन्हा आपण ते तशा पद्धतीने राबवू शकतो. दादा, मुख्यमंत्र्यांना 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचे मुख्यमंत्री अजितदादा असतील का? 2.5 वर्ष नाही, पूर्णपणे त्यांचा ते असं कुठं ठरलेलंच नव्हतं की 2.5 वर्षांनी बदलायचं. आम्ही त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलेलं होतं की 5 वर्षाच्या करता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील आणि आम्ही सगळ्यांनी तिथं काम करत राहायचं. दादा, तुकडेबंदी कायदा आता अवलंब झाला, त्याच्यात बरेचसे सर्वसामान्य पैसे लोकांचे किंवा गरीब लोकांचे पैसे डेव्हलपरकडे अडकून आहेत. आणि जुलैपासून हा तुकडेबंदी कायदा लागू झालेला आहे. काही लोकांचा ॲडव्हान्स जमा आहे, काही लोकांचं पुणे पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या बाहेर काही ठिकाणी कॉमन 7/12चे ॲग्रीमेंट होते, पुणे पिंपरी चिंचवड परिसरात होते. त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे ती दाखवा, कारण ह्याच्या संदर्भात नितीन करीन म्हणून ACS रेव्हेन्यू त्यांचा फार बारकाईनं अभ्यास झालेला होता. त्यांना आम्ही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली होती. काही कमिटी बसलेली होती, त्याचे प्लस मायनस पॉईंट सगळेजण तपासून मग तो निर्णय झाला. पण त्याच्यात कुठली त्रुटी राहिलेली असेल आणि ती जर लक्षात आणून दिली तर आम्ही ते ओपन करू शकतो, मार्ग काढू शकतो. दादा, राज्य शासनाचं GSTचं पथक पिंपरी महापालिकेमध्ये आलेलं आहे आणि TDRच्या जी काही खरेदी विक्री झालेली आहे त्याचं सगळी चौकशी करतायत. अनेकांनी GST भरलाच नाही असं. भरलेलं नसेल तर जर TDR वर GST भरायचं बंधन 1 नेशन 1 टॅक्सच्या बाबतीमध्ये जर असेल, त्यात सांगितलेलं आहे 8% कुठं, 5% कुठं, 12% कुठं, 18% कुठं, 24%. दापोडी मेट्रो सुरू झाली, पिंपरी ते फुगेवाडी. आता पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो कधी सुरू होईल? पिंपरी टू निगडीपर्यंत मेट्रो सुरू होण्याच्या संदर्भामध्ये दीक्षित आणि शिंदे आढावा बैठक आम्ही घेत असतो. त्याच्यात महानगरपालिकेने त्यांचा हिस्सा उचलला आहे, राज्य सरकारने त्यांचा हिस्सा उचललेला आहे. आता यांनी कुणी भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने त्यांचा हिस्सा उचलायचं कबूल केलं की ते पुढच्या गोष्टी होतील. कारण मी त्या दिवशी प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमात भाषण करत असताना मी त्याचा उल्लेख केला. तशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की योजना तुमच्याकडनं पण जो काही हिस्सा आला पाहिजे 20-20-10 आणि 50 वित्तीय संस्था असं येते. पण मागे अजित गव्हाणींनीच पत्र दिलं होतं की हा जो प्रकल्पच आहे पूर्ण तो अर्धवट आहे आणि आता मेट्रोला स्वतःलाच पैसे द्यावे लागतात ते ट्रेन्स सुरू ठेवण्यासाठी. ठीक आहे ना, घाई झाली ही वस्तुस्थिती आहे. खरं तर कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय चालू करू नये, परंतु आलं मोठ्यांच्या मनात तिथं आम्ही काय करू. याला जोडून एक प्रश्न होता, पुणे मेट्रोचं नाव पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो करावे अशी मागणी होती शहरवासियांची. तशी पण मागणी आहे आणि एका स्टेशनचं नाव भोसरीच्या ऐवजी कासारवाडी करा असं पण मागणी आहे. तशा पद्धतीनं आम्ही त्यांना कळवतोय की बाबा ह्याच्यात बदल करा, कारण केंद्र सरकारने मंजूर करून देत असताना त्याच्यातनं जो प्रोजेक्ट रिपोर्ट गेला त्याच्यात त्या कासारवाडीच्या ऐवजी भोसरी दाखवलं गेलं आहे. आणि आपण म्हणताय तसं पुणे मेट्रो असं सांगितलं गेलं. वास्तविक आत्ताची जी काही आपली स्वारगेट कात्रज टू निगडी ही 60-40 आहे. तशा पद्धती आणि ती दुसरी वनास टू रामवाडी ही 100% त्यांच्याकडे आहे. तर ते ह्या रेशोमध्ये 40% आपला हिस्सा आहे, 60% पुण्याचा हिस्सा आहे. तर दोघांचंही नाव असलं पुणे पिंपरी चिंचवड असं आपलं जरा कमी आहे म्हणून ते राहिलं तरी चालेल. शेवटी लोकांच्या भावना असतात, आमचं नाव तिथं लागलं पाहिजे. जसं आपण बालेवाडी म्हणायचो तर माळुंगेवाले म्हणलं नाही बालेवाडी माळुंगे किंवा माळुंगे बालेवाडी म्हणा, तर आपण आता तसं सुरू केलं. तेवढं म्हणून जर लोकांना समाधान मिळत असेल तर म्हणायचं. खरं तर तुमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, पण तरीही सगळ्या पदाधिकारी नेहमी म्हणत असतात की इकडे ताकद वाढवली गेली पाहिजे महामंडळावरती. मग त्या संदर्भात काही महामंडळ नाही. आता यांनी मला निवडून येऊन ताकद दाखवायची मग मी महामंडळ द्यायची का नाही. आता समाविष्ट गावं जेव्हा समाविष्ट केली जातात महापालिकांमध्ये तेव्हा पूर्णतः ती बकाल असतात किंवा रस्त्यांचं नियोजन नसतं किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनी दवाखाने हॉस्पिटल म्हणजे बागा उद्यानं असे
तर त्याप्रमाणे कागदोपत्री DP 60 फुटी 100 फुटी असतात, पण त्याचा हिस्सा आहे तर दोघांचंही नाव असलं पुणे पिंपरी चिंचवड असं आपलं जरा कमी आहे म्हणून तर ते राहिलं तरी चालेल. शेवटी लोकांच्या भावना असतात, आमचं नाव तिथं लागलं पाहिजे. जसं आपण बालेवाडी म्हणायचो तर माळुंगेवाले म्हणलं नाही बालेवाडी माळुंगे किंवा माळुंगे बालेवाडी म्हणा, तर आपण आता तसं सोडून दिलं. दादा तेवढं म्हणून जर लोकांना समाधान मिळत असेल तर म्हणायचं. दादा खरं तर तुमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, पण तरीही सगळे पदाधिकारी नेहमी म्हणत असतात की इकडे ताकद वाढवली गेली पाहिजे महामंडळावरती नियुक्ती असते. मग त्या संदर्भात काही काय महामंडळ नाही, आता ह्यांनी मला निवडून येऊन ताकद दाखवायची मग मी महामंडळ द्यायची का नाही ठरली. आता समाविष्ट गावं जेव्हा समाविष्ट केली जातात महापालिकांमध्ये, तेव्हा पूर्णतः ती बकाल असतात किंवा रस्त्यांचं नियोजन नसतं किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनी दवाखाने, हॉस्पिटल म्हणजे बागा, उद्यानं असे. तर त्याप्रमाणे कागदोपत्री DP 60 फुटी 100 फुटी असतात, पण प्रत्यक्षात जागेवर 20 फुटाच्याही नसतात समाविष्ट गावांमध्ये. पण पिंपरी चिंचवडमध्ये आपली सत्ता असताना जो चेहरा मोहरा पिंपरी चिंचवडचा बदलला, तो समाविष्ट गावांच्या बाबतही तसं होईल का? एक लक्षात घ्या की जी गावं निर्माण झाली ही देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी निर्माण झाली. त्यावेळेसची असणारं ट्रॅफिक, त्यावेळेसची असणारी वाहनांची संख्या, त्यावेळेसची असणारी लोकसंख्या, एक जुनी लोक सांगतात देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण फक्त साधारण 35 कोटी होतो आणि ते आता 2022 मध्ये आपण 125 कोटीपर्यंत पोहोचलो. याप्रमाणे तो स्पीड वाढला गेला. आता हे वाढत असताना त्यावेळेस म्हणजे एखाद्या गावात एखादी गाडी असायची. मला आठवतंय माझ्या लहानपणी आमच्या काटेवाडी गावात 3च ट्रॅक्टर होते तिघांकडे अख्ख्या गावात. आता अख्ख्या गावात 100 ट्रॅक्टर निघतील. त्याच्यावर ते 3 ट्रॅक्टरचा विचार करून, त्यावेळेसच्या असणाऱ्या सायकलीचा विचार करून, त्यावेळेसच्या असणाऱ्या वाहनांचा विचार करून त्यांनी ती गल्ल्या ठेवल्या. आता ते कधी काही तर 200 वर्षापूर्वीची घरं आहे. तुम्ही जर निजामशाही होती म्हणजे मराठवाड्यात, तिथं तर जुने काही 500 वर्ष झालेली गावं आहेत, काही 300 वर्ष 200 वर्ष अशी ती त्या काळामध्ये झालेली. त्याच्यावर कुठलंही गाव, आता आपलं पण तुम्ही जुनं भोसरी, जुनं निगडी, जुनं कासारवाडी, फुगेवाडी, पिंपरी चिंचवड हे जर काढलं तर ते छोटीच होतात. आपल्याला इव्हन जुनं कशाला मुंबईमध्ये चला, मुंबईचे जुने फोटो काढले तर त्याच्यामध्ये किती छोट्या गल्ल्या होत्या. नंतर त्यांनी आता पण मग इमारत बांधायची म्हटलं तर मग तो सेटबॅक देत आता हा तुम्ही माहिती. आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये आता सुरू झालेलं काम मी फक्त आल्यानंतर त्याला गती द्यायचं काम सुरू केलेलं आहे. त्यांच्या अडचणी मी सोडवण्याचं काम करतो. आता पुन्हा काही करायचं म्हटलं तर मग पुन्हा सगळंच मला थांबवावं लागेल आणि लोक म्हणतील काय हे चालू काम थांबवलं. त्याच्यामुळं आता त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी झाल्यात त्याच्यात दुसरी लाईन, जसं आपण निगडीपर्यंत गेलो, तिकडं स्वारगेटपासून कात्रजपर्यंत गेलो, आता नवी पण आपण वाघोलीपासून इकडं चांदणी चौक असेल किंवा इकडं हडपसरच्या पुढं लोणी काळभोर किंवा वाघवस्ती तिकडून असेल, अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. तसे प्रस्ताव आपण दिलेले. आता आपल्याला दुर्दैवाने विद्यापीठाचा ब्रिज पाडावा लागला कारण त्याच्याशिवाय मेट्रो होतच नव्हती, नाहीतर नुसतंच त्या रस्त्यावर कॉलमचंच जाळं झालं असतं. आता त्या रस्त्यावर एकच कॉलम तुम्हाला दिसणार, एक कॉलम दिसून असे 3-3 पदरी, पुन्हा दुसरा तोच कॉलम वर जाणार, पुन्हा 3-3 पदरी आणि पुन्हा वर जाऊन व मेट्रो आहे. म्हणजे ह्याच्या आधी मागचे कॉलम किती होते ते तुम्ही पाहिले आणि शिवाय मेट्रोचे कॉलम हे फार असं गर्दी आपलं नुकसान झालं. पण लॉंग टर्मचा विचार करतात ते केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली, टाटा कंपनीशी चर्चा केली, PWDशी चर्चा केली, रस्ते विकास महामंडळाशी चर्चा केली, पुणे महानगरपालिकेचे जे काही टेक्निकल लोक बांधकाम विभागाचे त्यांच्याशी चर्चा केली. काही पुण्यामध्ये राहतात आणि पुण्याच्या चांगल्या कामाच्या करता ते मदत करतात किंवा सल्ला देतात, अशांशी चर्चा केली. खूप जणांशी चर्चा करून त्याच्यात जवळपास 99% म्हणले की हे काढल्याशिवाय गत्यंतर नाही. मग आपल्याला सर्वे करता येतील, मग बाकीच्या गोष्टी सगळ्या करता येतील. आता त्रास होतो ही गोष्ट खरी आहे, पण एकदा कॉलमवर गेला, जसं आपल्या इथं जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर कॉलमवर घेऊन हे काढलेले आहे, त्याच्यावर पुन्हा मेट्रो होणार आहे.
हे झाल्यामुळं आता कॉलमच फक्त दिसतो, पण तेच जर डबल पूर्वीसारखं असं इकडे कॉलम इकडे कॉलम इकडे कॉलम इकडे कॉलम जे स्टेशनच्या बाबतीमध्ये झाले, स्टेशन पुरतं आपण केलं, पण आता तर नवीन टेक्नॉलॉजी आली. आता आपण ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस एक कॉलम, नंतर 30 मीटरवर दुसरा कॉलम, नंतर 30 मीटरवर तिसरा कॉलम, आता एक कॉलम आणि 90 मीटरवर दुसरा कॉलम, इतका मध्ये स्पॅन त्या ठिकाणी, एवढी वेगळी टेक्नॉलॉजी आली. पण आता इथून पुढे करताना आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं. दादा, अनिल देशमुख साहेबांनी ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.